सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली असे शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पावन स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील आजच्या या ई-लर्निंग क्लासमध्ये सहकार इयत्ता 11वी विषयाच्या अध्यापनासाठी मी प्राध्यापक श्री वागतकर SP आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कला वाणिज्यच्या विषयातील पाठ्यक्रमानुसार आज आपण ई-लर्निंग क्लासमध्ये प्रकरण 10वे ग्राहक सहकारी संस्थाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ग्राहक सहकारी संस्था कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी हे सहकार विषयातील इयत्ता 11वीमधील शेवटचं प्रकरण आपलं 10वे ग्राहक सहकारी संस्था याची आपण प्रस्तावना आणि व्याख्या बघणार आहोत. जागतिक सहकारी चळवळीचा उगम मुळात सहकारी ग्राहक संस्थाच्या स्थापनेतून झालेला दिसून येतो. इसवी सन 1844मध्ये इंग्लंडमधील रॅशडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन रॅशडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेडची स्थापना केली. भारतामध्ये पहिले सहकारी ग्राहक भांडार 20 सप्टेंबर 1905 रोजी चेन्नई पूर्वी मद्रास येथे स्थापन झाले. भारतामध्ये कधी झाले तर पहिलं सहकारी ग्राहक भांडार 20 सप्टेंबर 1905 रोजी चेन्नई येथे स्थापन झालं आहे. ट्रिप्लिकेन अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाने संस्थेने भारतातील पहिल्या ग्राहक सहकारी संस्थेचा मुहूर्तवेळ रोवली आहे. पुढे बघूया. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे त्यावेळी शासनाने नियंत्रित दरात अन्नधान्य व इतर वस्तूच्या वितरणाची जबाबदारी ग्राहक सहकारी संस्थांवर सोपविली. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल योग्य किमतीत मिळावा म्हणून ग्राहक भंडाराची स्थापना केली गेली. ग्राहक सहकारी संस्था आपल्या सभासदांना लागणारा माल थेट उत्पादकाकडून खरेदी करतात. त्यामुळे काय होतं, मालाच्या वितरणात असणारे मध्यस्थ व्यापाराचं उच्चाटन होत असते. थेट उत्पादकाकडून माल खरेदी केल्यामुळे ग्राहक भंडाराला माल कमी किमतीत मिळतो. त्यामुळे या संस्था आपल्या सभासदांना काय करत असतात, वाजवी किमतीमध्ये माल पुरवत असतात. ग्राहक सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात. त्या केवळ सेवा आणि देण्यासाठीच त्यांचा मुख्य उद्देश असतो. म्हणून ते भेसळ करत नाहीत. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल वाजवी किमतीत व आवश्यक त्यावेळी मिळू शकतो. ग्राहक सहकारी भांडारातून मिळणाऱ्या फायद्यामधून ग्राहक सहकारी संस्थेचा विकास होत असतो. जो त्यांना ग्राहक भांडारातून मिळणाऱ्या नफ्यातून त्यांच्या संस्थेचा हा विकास होत असतो. सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू व सेवा रास्त दराने उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी ग्राहक संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्या दृष्टीने ग्राहकांना संरक्षणासाठी व हितासाठी भारत सरकारने काय केलेलं आहे तर इसवी सन 1856मध्ये ग्राहक संरक्षण कायदा लागू केलेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा कधी लागू केला आहे तर 1856मध्ये लागू केलेला आहे. 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. तर 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. महाराष्ट्रात
मार्च 2018 अखेर ग्राहक सहकारी संस्थांची संख्या 2125 इतकी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2125 इतकी ग्राहक भंडारे आहेत. ग्राहक हा कसा आहे तर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे ग्राहक बाजारपेठेचा राजासुद्धा मानला जातो. त्याचे परिणाम हे शोषण ही नित्याची बाब झालेली आहे. त्यामुळे काय ग्राहकाचे शोषण ही नित्याचीच बाब झालेली आहे. या प्रकरणात आपण ग्राहक सहकारी संस्थेचा सविस्तर अभ्यास बघणार आहोत. तर आता आपण पुढे बघूया अर्थ व व्याख्या, मिनिंग अँड डेफिनेशन. अर्थ काय आहे बघूया. ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्वावर आपल्या आर्थिक हिताचे किंवा हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. ग्राहक सहकारी संस्थेचा मुख्य हेतू काय असतो? उत्पादकापासून अंतिम उपभोक्त्यापर्यंत असलेल्या वितरण साखळीतील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, मध्यस्थ, दलाल याचे काय करायचं असतं? त्यांना उच्चाटन करणे आणि ग्राहकाच्या हिताचे रक्षण करणे हा त्यांचा प्रमुख हेतू असतो. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निर्भळ व दर्जेदार वस्तू रास्त किमतीला उपलब्ध करून दिल्या जातात. बहुतेक ग्राहक सहकारी संस्था या राष्ट्रद्रोही प्रणीत सहकारी तत्वानुसारच कार्य करत असतात. खाजगी व्यापाऱ्यांच्या मक्तेदारी, साठेबाजी, भेसळ इत्यादी सारख्या वाईट प्रवृत्तींना आळा घालून ग्राहकाची होणारी पिळवणूक थांबवून ग्राहकांना राहणीमानाचा आणि त्यांचा राहण्याचा दर्जा उंचावण्यासाठी या संस्था सतत प्रयत्नशील असतात. भांडवलशाही, लोकशाही, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील मालाच्या वितरणामध्ये असणारे दोष दूर करण्यासाठी ग्राहकांना संघटितपणे प्रयत्न करावे लागतात. ग्राहकांना चांगल्या मालाचा योग्य किमतीत पुरवठा व्हावा म्हणून ग्राहक सहकारी संस्था काय केल्या जातात? ह्या स्थापन केल्या जातात. तर अशा प्रकारे आपण अर्थ काय बघितलेला तर ग्राहकांनी स्वच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्वावर आपल्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. तर पुढे आता आपण व्याख्या बघू. ग्राहक सहकारी संस्थेच्या व्याख्या या खालीलप्रमाणे आपल्याला बघता येतील. त्यामध्ये 1 नंबरची बघूया. ग्राहकांना निर्भळ व दर्जेदार जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्हावा या उद्देशाने स्वेच्छेने व परस्पर सहकार्याने सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. त्यानंतर दुसरी वाक्य बघूया. ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन परंपराच्या हिताचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी लोकशाही आणि सहकारी तत्वावर स्थापन केलेली ग्राहकाची आर्थिक संघटना म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय. तर काय ग्राहकांनी स्वेच्छेने आपल्या एकत्र येऊन आपल्या परस्पर हितांचे रक्षण करण्यासाठी जी लोकशाही पद्धतीने सहकारी तत्वावर स्थापन झालेली संघटना म्हणजे ग्राहक सहकारी संघटना होय. ग्राहकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी, उपभोग्य वस्तू आणि सेवा मिळवण्यासाठी स्वेच्छेने स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी ग्राहक संस्था होय. पुढची काय आहे तर शेवटची, ग्राहकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी आणि उपभोग्य वस्तू आणि सेवा मिळवण्यासाठी स्वेच्छेने स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. एकंदरीत जर आपण बघितलं तर ज्यामध्ये सामान्य व्यक्ती आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यातून एक संघटना निर्माण केली जाते त्याला सहकारी ग्राहक संस्थासुद्धा आपण म्हणू शकतो. आता आपण पुढे ग्राहक सहकारी संस्थाची कार्ये बघणार आहोत. त्यामध्ये कार्य कोणकोणती आहेत? 1. ग्राहकाचे हित जोपासणे, जीवनावश्यक वस्तूचा उत्पादन, अनिष्ट व्यापारी प्रथाचे उच्चाटन, निर्भळ आणि दर्जेदार मालाचा पुरवठा, उचित व्यापारी प्रथांची जोपासना, मध्यस्थाचे उच्चाटन, मक्तेदारीला आळा, किंमत पातळीत स्थिरता, सभासद शिक्षण. त्यानंतर 10 आहे शासनाचे प्रतिनिधित्व करणे.
तर ग्राहक सहकारी संस्थेचे कार्य एकूण 10 आहेत. त्यामध्ये आता आपण 1 नंबरचं बघूया. ग्राहकाचे हित जोपासणे. ग्राहकाचे हित जोपासणे हे महत्त्वाचे कार्य असते. आपल्या सभासदांना उत्तम दर्जाच्या वस्तू रास्त दरात पुरविणे, तसेच निर्भळ माल व दैनंदिन गरजेच्या वस्तूचा नियमितपणे पुरवठा करणे हे ग्राहक सहकारी संस्थेचं महत्त्वाचं कार्य असते. त्यानंतर दुसरं कार्य जे आहे, जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन. ग्राहक सहकारी संस्थांनी केवळ वस्तू विक्रीचे कार्य केले तर ते वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरणार नाही. म्हणूनच त्यांना काय करावं लागतं, पुढे संस्थांनी जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन करण्याची सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्यांनी विकण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूचं निर्माणसुद्धा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर वस्तूचे उत्पादन कमीत कमी किमतीमध्ये कशा प्रकारे करता येईल याचा विचार हा ग्राहक सहकारी संस्था करीत असतात. तर त्यानंतर आपण पुढे बघूया तिसरं कार्य, अनिष्ट व्यापारी प्रथांचे उच्चाटन. वस्तूच्या वाटप व्यवस्थेत खाजगी व्यापाराद्वारे केली जाणारी फसवणूक, मालातील भेसळ, काळा बाजार, कृत्रिम टंचाई निर्माण करणे, खोटी वजनमापे वापरणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती इत्यादी जे अनिष्ट प्रथा असतात त्याचं उच्चाटन या ग्राहक सहकारी संस्था करत असतात. त्यामुळं थेट उत्पादकाकडून मालाची खरेदी विक्री करून ग्राहकांना त्याचा लाभ देत असतात. त्यानंतर पुढे बघूया चौथं कार्य, निर्भळ आणि दर्जेदार मालाचा पुरवठा. व्यापारी बऱ्याचदा जास्त नफा कमवण्यासाठी मालामध्ये भेसळ करत असतात. तसेच ते वस्तूच्या दर्जाविषयी व गुणवत्तेविषयी खात्री देत नाहीत. त्यामुळं ग्राहक सहकारी संस्था उच्च गुणवत्ता व दर्जा असणाऱ्या वस्तूचा पुरवठा करण्यासाठी प्रत्यक्ष उत्पादकाकडूनच मालाची खरेदी करतात. त्यामुळं मालातील भेसळीला पायबंद बसत असतो. ग्राहकांना निर्भळ आणि दर्जेदार वस्तूचा पुरवठा होत असतो. त्यानंतर पुढचं आहे कार्य 5वं, उचित व्यापारी प्रथाची जोपासना. ग्राहक सहकारी संस्था समाजाला योग्य, निर्भळ आणि दर्जेदार मालाचा पुरवठा करतात. मागणीनुसार मालाचा पुरवठा करणे, योग्य किमतीत आकारणे, त्यानंतर कृत्रिम टंचाई व काळा बाजार टाळणे इत्यादीद्वारे उचित व्यापारी प्रथा ह्या ग्राहक सहकारी संस्थामार्फत जोपासल्या जातात. त्यामुळं मालाची टंचाई निर्माण ते करत नाही. त्याचबरोबर किंमत हे उचित आकारली जाते. त्यानंतर पुढचं आहे 6वं कार्य, मध्यस्थांचे उच्चाटन. अनेक आर्थिक व्यवहारामध्ये मध्यस्थाची संख्या खूप मोठी असते. मध्यस्थ वर्ग उत्पादक व ग्राहक यांचे दोघांची सुद्धा फसवणूक करू शकतात. ग्राहक सहकारी संस्था वस्तू वितरणाच्या साखळीतील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, त्याचबरोबर इतर जे मध्यस्थ असतात त्यांचा संबंध न ठेवता प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूची खरेदी करत असतात. अशी वस्तू प्रत्यक्ष ग्राहकांना व सभासदांना विकल्यामुळे मध्यस्थाचं उच्चाटन होते आणि त्या ग्राहकांना चांगल्या किमतीचा आणि चांगल्या दर्जाचा माल मिळत असतो. त्यानंतर 7वं आहे कार्य, मक्तेदारीला आळा. ग्राहक सहकारी संस्था आपल्या सभासदाचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असतात. काही जीवनावश्यक आणि दुर्मिळ वस्तूचे स्वबळावर उत्पादन करून त्या वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देतात. ज्या काही मोजक्या वस्तू असतात त्यांचं ते स्वतः उत्पादन करून ते ग्राहकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे साहजिकच बाजारातील मक्तेदारी नियंत्रण ठेवणे शक्य होत असते. तसेच ग्राहकाच्या हिताचे सुद्धा रक्षण होत असते. त्यानंतर पुढे बघूया, किंमत पातळीत स्थिरता. खाजगी व्यापारी मोठ्या प्रमाणावर नफा मिळवतात आणि वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण करून वस्तूची किंमत वाढवतात. जे खाजगी व्यापारी काय करत असतात, वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण करत असतात आणि त्या वस्तूची किंमत हे वाढवत असतात. त्यामुळे ग्राहकाच्या खर्चामध्ये वाढ होते. त्यामुळे काय तर त्यांचा साहजिकच खर्चामध्ये वाढ होत असते. ग्राहक सहकारी संस्था वस्तूचे योग्य प्रकारे वितरण करण्याचा व किंमत पातळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असते.
तर अशा प्रकारे आपण किंमत पातळीला स्थिरता देण्याचं कार्यसुद्धा हे ग्राहक सहकारी संस्था करत असतात. त्यानंतर पुढे बघूया 9 सभासद शिक्षण. सभासदांना काटकसरीचे व बचतीचे महत्त्व पटवून देणे, हे लोकशाही मूल्याचे शिक्षण देणे, त्याचबरोबर सहकाराचे महत्त्व पटवून देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संरक्षण देणे व त्याच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणणे इत्यादी कार्य हे सभासद शिक्षणाच्या माध्यमातून केले जातात. सभासदांना शिक्षण देऊन त्यांना कोणकोणत्या, त्यांना बचत करण्याचं महत्त्व पटवून देणे, त्यांना लोकशाही मूल्याचं शिक्षण देणे, सहकाराचं महत्त्व सांगणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना संरक्षण देणे इत्यादी बाबतच्या शिक्षण हे सभासदांना ग्राहक सहकारी संस्था देत असतात. त्यानंतर शेवटचं जे कार्य आहे शासनाचे प्रतिनिधित्व करणे. 10 ग्राहक सहकारी संस्था या शासन, सार्वजनिक क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र यामधील संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. त्यासाठी प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था नियंत्रित व जीवनावश्यक वस्तूचे वितरण करणे, संलग्न संस्थांच्या वतीने ग्राहकाच्या गरजेनुसार मालाची आयात करणे इत्यादी कार्ये करत असतात. तेव्हा सामान्य व्यक्तींना नियंत्रित दराने वस्तू देऊन सामाजिक न्यायाचेही कार्य हे ग्राहक सहकारी संस्था करत असतात. तर अशा प्रकारे ग्राहक सहकारी संस्था ह्या 10 प्रमाणे जे कार्य आहेत त्याप्रमाणे हे त्यांचं कार्य हे करत असतात. तर अशा प्रकारे आपण पाठाची प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, त्यानंतर ग्राहक सहकारी संस्थेची एकूण जे 10 कार्य आहेत ते आपण 10 कार्ये